ओम नमः शिवाय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता लिखित परमार्थ मार्गदर्शन भाग दुसरा. सत्वशील राजे. पुस्तक वाचन 2. चंद्रहास राजा. केरळ देशाचा राजा प्रसोम हा युद्धात शत्रूकडून मारला गेल्यावर त्याची पत्नी त्याच्याबरोबर सती गेली. त्यावेळी तिचा बालक चंद्रहास हा 2 महिन्याचा होता. त्याचे लालन पालन एका दासीकडून झाले. चंद्रहास 5 वर्षाचा झाला तेव्हा त्याला घेऊन ती दासी कुंतलपूर या नगरी जाऊन राहिली. पुढे थोड्या दिवसांनी ती मरण पावली. त्यामुळे चंद्रहासाला जिव्हाळ्याचे असे कोणीच उरले नाही. पण चंद्रहास मनमिळावू असल्याने तो सर्वांना हवाहवासा वाटे. त्याला कोणी स्नान घालीत तर कोणी जेवू घालीत, कोणी दूध देत तर कोणी कपडे देत. एकंदरीत अशा प्रकारे त्याचे दिवस जाऊ लागले. एके दिवशी मुलांबरोबर खेळत असता चंद्रहासाला एक नरसिंह शाळीग्राम मिळाला. लगेच तो शाळीग्राम छातीशी धरून आज आपल्याला देव भेटला असे म्हणून चंद्रहास हर्षाने नाचू लागला. तेव्हापासून तो त्या शाळीग्रामाची नित्यपूजा करीत असे. शाळीग्रामाला सोडून त्यास क्षणभरही राहवत नसल्याने खेळते वेळी त्याला तो तोंडात धरी आणि एरवी हातात धरीत असे. कुंतलपूरचा प्रधान दुष्टबुद्धी हा खरोखर नावाप्रमाणेच होता. एके दिवशी त्याच्याकडे ब्राह्मण भोजन चालले असता अनाथ मुलगा म्हणून कोणीतरी चंद्रहासाला त्या पंक्तीत नेऊन बसविले. जेवणानंतर चंद्रहास प्रधानाच्या मांडीवर जाऊन बसला. दुष्टबुद्धीचा मुलगा मदन हाही चंद्रहासाच्या बरोबरीचाच असल्यामुळे कामाच्या घाईत प्रधानास आपला मुलगाच मांडीवर बसला आहे असे वाटले. ब्राह्मणांना तो दुष्टबुद्धीचाच पुत्र असे वाटल्यावरून त्यांनी त्याला तू 2 राज्यांचा धनी होशील असे म्हणून आशीर्वादाच्या अक्षता त्याच्या मस्तकावर टाकल्या. तेव्हा चंद्रहासाने मुलाच्या स्वभावानुसार दुष्टबुद्धीकडे वळून पाहिले. त्यावेळी मांडीव बसलेला मुलगा हा आपला पुत्र नसून चंद्रहास आहे हे त्याला कळून आले. तेव्हा तो ब्राह्मणांवर अतिशय संतापला. आशीर्वादाप्रमाणे चंद्रहासाला फळ मिळू नये अशा दुष्ट विचाराने चंद्रहासाला ठार करण्यासाठी त्यांनी मारेकरांना हुकूम केला. जेव्हा मारेकरी त्याला अरण्यात घेऊन गेले तेव्हा चंद्रहास त्यांना क्षणभर थांबा, मी माझ्या देवाची पूजा करतो असे सांगून आपण त्या शाळीग्रामाची पूजा करू लागला. त्या समयी एकाएकी त्या मारेकऱ्यांस थरकाप सुटला. त्यांनी चंद्रहासाला मारण्याचा बेत रहित केला आणि चंद्रहासाच्या उजव्या पायाला जे 6वे बोट होते ते त्यांनी कापून घेतले व चंद्रहासाला मारल्याची खून म्हणून दुष्टबुद्धीला नेऊन दाखविले. तेव्हा आपले काम फत्ते झाले याबद्दल त्यास अत्यंत आनंद झाला. चंद्रहास शाळीग्रामाची पूजा करता करता त्यातच रंगून गेला. त्यामुळे त्याचे रक्षण करणे देवाला भाग पडले. लगेच सिंहरूप धारण करून परमेश्वर तेथे आला आणि तो चंद्रहासाच्या सभोवार फिरू लागला. दुसऱ्या दिवशी तेथे कुलिंद राजा मृगयेनिमित्त आला. तेव्हा एकाएकी तो सिंह नाहीसा झाला. निर्जन वनात असलेल्या मुलाला पाहताच त्याला उचलून घ्यावे असे निपुत्रिक राजाला वाटले. पण संकोच वाटल्यामुळे तो पुढे सरसावला नाही. इतक्यात, हे राजा, तू या बालकाला घरी घेऊन जा आणि स्वपुत्राप्रमाणे याचे पालन कर अशी आकाशवाणी झाली. तेव्हा राजा अत्यंत आनंदभरीत होऊन
चंद्रहासाला घरी घेऊन गेला आणि तो त्याचे अत्यंत प्रेमाने पालन करू लागला. 8व्या वर्षी चंद्रहासाचा व्रतबंध झाला व 16व्या वर्षापर्यंत तो सर्व विद्येमध्ये निपुण झाला. तो एकादशीला उपोषण करीत असे आणि प्रजाजनांकडूनही करवून घेत असे. एकदा कुलिंद राजाने नियमाप्रमाणे कुंतलेश्वराला सेवकांकडून करभार पाठविला. तेव्हा प्रधान दुष्टबुद्धीने त्यांच्याकडून करभार घेऊन त्यांना जेवणाला बसावयास सांगितले. त्या समयी सेवक म्हणाले, आज एकादशी आहे, करिता आम्ही अन्न ग्रहण करू शकत नाही. हे ऐकताच प्रधान संतापला. कसेही करून त्यांना आज जेवावयास लावावे या उद्देशाने त्याने अनेक प्रकारे त्यांना भीती घातली, तरी त्यांचा विचार काही बदलला नाही. तेव्हा प्रधानाने त्यांना, एकादशी कोणाच्या सांगण्यावरून तुम्ही करीत आहात असे विचारले. ते म्हणाले, युवराज स्वतः एकादशी करतात आणि आम्ही सर्वांनी एकादशी केलीच पाहिजे असा त्यांचा दंडक आहे, करिता आम्हाला आपण कितीही आग्रह केलात तरी भोजन करता येत नाही. हे त्यांचे शब्द ऐकताच दुष्टबुद्धीला अतिशय राग आला. एकादशी करणारा युवराज तो कोण हे पाहावे म्हणून लगेच त्याने निघण्याचे ठरविले. इतक्यात कुंतलेश्वराने आपली कन्या चंपकमालिनी हिच्यासाठी स्थळाबद्दल चौकशी करण्यास सांगितले. तसेच त्याच्या पत्नीनेही आपली कन्या जी विषया हिच्यासाठी पण कोठे योग्य वर असल्यास पाहावे असे सुचविले. तेव्हा आपण खास याच कामासाठी जात आहे असा बहाणा करून दुष्टबुद्धी कुंतलपुराहून निघाला. रागाच्या भरात त्याने घोडा अतिशय जोरात पळविला. दुष्टबुद्धी एकटाच आलेला पाहताच कुलिंद राजा मनात दचकला. त्याने दुष्टबुद्धीचा यथायोग्य आदर सत्कार केला. पण दुष्ट माणसांना मान देणे म्हणजे नागसापाला दूध पाजल्याप्रमाणे असल्याने दुष्टबुद्धीने लगेच चंद्रहासाला बोलावणे धाडले आणि चंद्रहास येताच त्याला त्याने नखशिखांत न्याहाळून पाहिले. तेव्हा त्याला 16 वर्षापूर्वी ज्या चंद्रहास नावाच्या मुलाला आपण मारेकऱ्यांच्या हातात दिले होते तोच हा असावा. मारेकऱ्यांनी याला जिवंत सोडून केवळ याचे उजव्या पायाचे बोट कापून मला आणून दाखविले असावे असा विचार मनात येऊन दुष्टबुद्धीचा क्रोध अनावर झाला. त्या क्षणी त्याने यापुढे तरी चंद्रहासाला ठार मारीनच असा निश्चय केला व चंद्रहासाला उद्देशून तो म्हणाला, माझे काही जरुरीच्या कामाचे कागद मी विसरून आलो आहे, करिता ते तू आत्ताच्या आत्ता मला आणून दे. असे म्हणून प्रधानाने आपल्या पुत्राच्या म्हणजे मदनाच्या नावे एक पत्र लिहिले आणि ते त्याला पोहोचविण्यासाठी चंद्रहासाच्या हाती दिले. बिचारा निष्पाप चंद्रहास मायबापास वंदन करून परमेश्वराचे स्मरण करीत अश्वारूढ होऊन कुंतलपुरास चालला. गाव थोड्या अंतरावर असता संध्याकाळ झाली म्हणून चंद्रहासाने नित्यनियमाप्रमाणे स्नान संध्यादी करून शाळीग्रामाची पूजा केली आणि फराळ करून तो वृक्षाखाली विश्रांती घेऊ लागला. तोच त्याला गाढ झोप लागली. त्या समयी दुष्टबुद्धीची कन्या विषया ही रोजच्याप्रमाणे आपल्या सख्यांसह विहारार्थ तेथे आली असता तिने चंद्रहासाला पाहिले. त्या समयी आपल्या पिताने हा जामात पसंत करून पाठविला असावा असे तिला वाटले. ती हळूच चंद्रहासाजवळ गेली. त्याचा मुखचंद्रमा न्याहाळून पाहिल्यावर तिला तो वर पसंत पडला. इतक्यात तिचे लक्ष त्याच्या बंडीच्या खिशाकडे गेले. तेव्हा त्यात तिला एक लिफाफा दिसला. तो तिने सावकाशपणे काढून घेऊन पाणी लावून उघडून वाचला. त्यात, चिरंजीव सहस्त्रायू मदना, माझी तुला हीच आज्ञा, चंद्रहासा पाठविले सदना,
विष येयासी देईजे, असा मजकूर होता. तो वाचल्याबरोबर तिला अत्यंत वाईट वाटले. आपला बाप तापट स्वभावाचा असल्यामुळे सदा संतापलेला असतो, त्यामुळे आपण काय लिहित आहोत याचे त्याला भान राहिले नसावे. जर मी हा लिफाफा उघडून पाहिला नसता तर विनाकारण बिचाऱ्याचा घात झाला असता, कारण चंद्रहासाला विष द्यावे असा याचा अर्थ होतो. पण पुढे हा घोटाळा होऊ नये म्हणून परमेश्वरानेच मला येथपर्यंत येण्याची प्रेरणा केली असावी, असे वाटून तिने हळूच काडीने डोळ्यातील काजळ काढून यच्या ठिकाणी या केले व पुन्हा पूर्ववत तो लिफाफा बंद करून त्याच्या खिशात ठेविला आणि ती सख्यांसह घरी परतली. थोड्या वेळाने चंद्रहास उठला आणि अश्वारूढ होऊन कुंतलपुरास गेला. दुष्टबुद्धीच्या घरी जाऊन त्याने मदनास तो कागद दिला. मजकूर वाचल्याबरोबर वडिलांस येण्यास सवड नाही. वर उत्तम असल्याने कदाचित राजा आपल्या कन्येसाठी वर पसंत करील, तेव्हा विषयेचे चंद्रहासाशी लग्न लावून कार्यसत्वर उरकून घ्यावे म्हणून बापाने आपल्याला सुचविले असावे, असा मदनाने त्यातून अर्थ काढला. त्याने सुमुहूर्त पाहून विषयेचे चंद्रहासाशी लग्न लावून दिले. लग्नाला आलेले ब्राह्मण भोजन करून स्वस्थानी परतत असता वाटेत त्यांची व दुष्टबुद्धीची गाठ पडली. त्याला पाहून ब्राह्मण म्हणाले, प्रधानजी, तुम्ही जरी हजर नव्हता तरी मदनाने अतिशय थाटात विषयेचे लग्न केले. विषयेचे भाग्य थोर म्हणून चंद्रहासासारखा पती तिला मिळाला. हे शब्द ऐकताच दुष्टबुद्धी अतिशय संतापला. रागाच्या भरात त्याने जोरात घोडा पळविला. घरी गेल्याबरोबर त्याने मदनाची चांगलीच खळपट्टी काढली. तेव्हा मदनाने पत्र बापाच्या हातात दिले. ते वाचून पाहिल्यावर मुलाची काही चूक नाही. रागाच्या भरात आपण काहीतरी लिहून गेलो ही आपलीच चूक आहे, असे त्यास वाटून तो थंड झाला. शेवटी चंद्रहास आपला जावई जरी झाला तरीही त्यास जिवंत ठेवायचे नाही, असे त्याने ठरविले आणि मारेकऱ्यांना गावाबाहेरच्या अंबाबाईच्या देवळात उद्या शुक्रवारी पहाटेस जो इसम प्रथम येईल त्याला ठार करा, असा हुकूम केला. आणि आमच्या घराण्यात लग्नानंतर जावयांनी एका शुक्रवारी पहाटेस जाऊन अंबाबाईची पूजा करण्याची चाल आहे, तेव्हा उद्या सकाळी 5 वाजता पूजेचे साहित्य घेऊन तो देवळात जा, असे त्याने चंद्रहासाला सांगितले. त्याप्रमाणे दुसरे दिवशी चंद्रहास पूजेसाठी देवळाकडे निघाला. तोच त्याला वाटेवर मदनाने गाठले आणि तुझ्याऐवजी मी पूजा करून येतो, तुला राजाचे बोलावणे आले आहे, करिता क्षणाचाही विलंब न लावता तू तिकडे जा, असे सांगून चंद्रहासाच्या हातातले पूजेचे साहित्य घेऊन मदन अंबाबाईच्या देवळाकडे वळला आणि चंद्रहास कुंतलेश्वराकडे गेला. देवळात मदनाचेच प्रथम जाणे झाल्यामुळे प्रधानाच्या आज्ञेप्रमाणे मारेकरांनी त्याला ठार केले. दुष्टबुद्धीच्या कानावर ही गोष्ट जेव्हा गेली तेव्हा ती कितपत सत्य आहे हे पाहण्याकरिता तो देवीच्या देवळात गेला. पुत्राचे ते प्रेत पाहताच तो दुःखावेगाने मूर्छित पडला. हे वर्तमान निष्कपटी चंद्रहासाच्या काना जाताच लगेच तो देवीच्या देवळात गेला आणि त्याने देवीची प्रार्थना केली की या उभयतास जीवदान दे, नाही तर मी तुझ्या पायी माझा जीव अर्पण करीन. तेव्हा देवीला भक्ताचे मनोरथ पूर्ण करणे भागच पडले. चंद्रहासास पाहून दुष्टबुद्धी लज्जित झाला. त्याने खाली घातलेली मान वर केलीच नाही. तो देवळातून जो निघाला तो सेवानिवृत्त होऊनच घरी गेला. त्यावर मदनास प्रधानपद मिळाले. पुढे राजाने आपली कन्या चंपकमालिनी हिचा चंद्रहासाशी विवाह लावून आपले राज्यही त्यास अर्पण केले. श्रीहरीवर दृढ श्रद्धा ठेवून राहिलेल्या चंद्रहासाला हरीने 3 वेळा महत् संकटातून वाचवून
शेवटी 2 राज्यांचे धनी केले. माध्यान्ह समयी सूर्यावर थुंकले असता जशी ती थुंकी आपल्या अंगावर पडते, त्याप्रमाणे दुसऱ्याचे वाईट चिंतिले असता आपलेच वाईट होते. सज्जन हे सूर्यासारखे असल्याने त्यांना छळावयास जाऊन मनुष्य आपलेच अकल्याण करून घेतो. गंगेसारखे निर्मळ हृदय ज्याचे, अशा चंद्रहासाला दुष्टबुद्धीने 3 वेळा ठार करण्याचा प्रयत्न केला तरी चंद्रहासावर देवाची कृपा असल्यामुळे त्याच्या केसालाही धक्का लागला नाही. उलट दुष्टबुद्धीचेच नुकसान झाले करिता केव्हाही दुसऱ्याचे वाईट चिंतू नये. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.